सोलापूर शहरातील मीनाक्षीताई महिला विडी घरकुल प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि लाभार्थ्याची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते महादेव घोडके यांनी केला आहे. 2005 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी शासनाने 5,100 घरे मंजूर केली असताना संस्थेने तब्बल 14,000 लोकांकडून प्रत्येकी 30 ते 80,000 रुपये घेत सुमारे 42 कोटी रुपये जमा केल्याचा दावा त्यांनी केलाय. प्रत्यक्षात 2021 पर्यंत केवळ 1,600 घरांचेच वाटप झाले असून उर्वरित 3,500 लाभार्थी घरापासून वंचित आहेत. संचालकाचा ठराव, निबंधकाची परवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया न करता बिल्डरला अनामत रक्कम देण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणातील सर्व ऑडिट कागदपत्रे आणि लाभार्थ्याची नोंद आपल्याकडे असल्याचे घोडके यांनी सांगितले. येत्या काळात 14,000 लाभार्थ्यांना एकत्र करून मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी अधिक माहिती महादेव घोडके यांनी दिली. मी सामाजिक कार्यकर्ते महादेव घोडके, सोलापूर शहरात मीनाक्षीताई महिला विडी घरकुल या ठिकाणी 2005 मध्ये ती स्थापना झाली. एकूण 5,000 घरं शासनाकडून मंजूर झाले, परंतु मीनाक्षीताई संस्थेने 14,000 लोकांकडून 30,000 प्रमाणे 42 कोटी रुपये जमा करून घेतलेले आहेत. 20 वर्ष झाले. या ठिकाणी 5,100 घरं केंद्र शासनाने मंजूर केले, पण त्यापैकी फक्त 1,600 घरं 2021 मध्ये मीनाक्षीताई गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. उर्वरित राहिलेले 3,500 घरं अद्याप मिळालेले नाही. आणि शासनाचे केंद्राचे 40,000, राज्याचे 40,000 आणि लाभार्थीचे 20,000 असं 1 लाखामध्ये 555 चौरस फूटचा जागा आणि 255 चौरस फूटचा बांधकाम अशा स्वरूपाचा घरकुल विडी कामगारांना फक्त 20,000 रुपये भरल्यानंतर मिळायला हवे. परंतु या संस्थेने प्रत्येकी 30,000 रुपये घेतलेले आहेत आणि काही लोकांचे 40,000 रुपये घेतलेले आहेत, काही लोकांचं 50,000 घेतलेले आहेत, काही लोकांचं 80,000 घेतलेले आहेत. मी या ठिकाणी सगळं ऑडिटचे कागदपत्र मी या ठिकाणी आणलेलं आहे. याच्यामध्ये 14,000 लोकांचे या ठिकाणी नोंदी आहेत. 14,000 लोकांच्या मोबाईल नंबर्स या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीनं या विडी कामगारांची पूर्णपणे आडम मास्तरच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही घरकुल निर्माण झालेली आहे. आडम मास्तरचं पूर्णपणे या ठिकाणी त्याच्यामध्ये पूर्ण सहभाग आहे. आणि या ठिकाणी चेअरमन आणि सेक्रेटरीने कोणाचाही ठराव न करता 42 कोटी रुपये फंदे बिल्डरला त्यांनी अनामत म्हणून दिलेलं आहे. तसं देता येत नाही. त्याचा ठराव केला पाहिजे, त्याची टिप्पणी केली पाहिजे. सगळ्या संचालकांचा ठराव झाल्यानंतर, निबंधकाची परवानगी घेतल्यानंतर ते पैसे चेकने दिलं पाहिजे किंवा RTGSने दिलं पाहिजे. तसं न करता अनामत म्हणून अशा पद्धतीनं 42 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. हे लोकांची पूर्णपणे फसवणूक आहे. आणि 14,000 पैकी फक्त 1,600 घरांना देता आणि बाकीचे राहिलेले काय करणार तुम्ही? त्या गरीब अशिक्षित अडाणी लोकांच्या सगळं या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आणि या 12,000 लोकांना तुम्ही रेनगरमध्ये घालता म्हणून त्यांना धमक्या देता. रेनगरमध्ये आज तुम्ही 2 लाख रुपये कर्ज, 2.5 लाख रुपये प्रधानमंत्रीचं अनुदान आणि हे 2 लाख रुपये कर्ज कोणावर ठेवता? या ठिकाणी आम्हाला 20,000 घरं देता म्हटला आणि तुम्ही 20,000 घरं देता म्हटलं आणि तुम्ही 2-2 लाख रुपये कर्ज आमच्या डोक्यावर ठेवता. ही आमची फसवणूक करता. आणि 14,000 लोकांचं तुम्ही त्या ठिकाणी नोंद्या घेता. फक्त मंजूर झालेले 5,100 घरं आणि त्या ठिकाणी 1,600 घरं आत्ताच दिलेले आहेत. 3,500 घरं अजून मिळालेली नाही आहेत. या लोकांना सरळ या आडम मास्तरनं आणि मीनाक्षीताई संस्थेचे चेअरमन यशोदा दंडी आणि सेक्रेटरी विजयलक्ष्मी महेशन आणि संचालक मंडळ मिळून सगळ्या पद्धतीने या लोकांची फसवणूक करतात. हे भविष्यात आम्ही गप्प बसणार नाही. या सगळं 14,000 लोकांची नावं, 14,000 लोकांच्या मोबाईल नंबर माझ्याजवळ आहे. या सगळ्यांना मी संपर्क साधणार आहे. त्या सगळ्यांची एक मिटिंग घेणार आहे. एक मोठा जनआंदोलन या ठिकाणी मी उभा करणार आहे. आणि त्याच माध्यमातून प्रधानमंत्री मोदींना प्रत्येक सभासदांच्या सगळ्या त्यांनी पावत्या फाडलेले आणि एक अर्ज, आमची फसवणूक कशी झाली, मंजूर किती झालेत,
आणि या ठिकाणी एकूण 5,100 घरांना 51 हेक्टर जागा लागतं आहे. फक्त 17 हेक्टर जागा घेतलेल्या आहेत, ते सुद्धा संस्थेच्या नावानं नाही आहे. आज त्या ठिकाणी फंदेच्या नावानं आहे, परंतु संपूर्ण 300-400 कोटीचा बोजा त्या जागेवर आहे. म्हणून आज संस्थेने घेतलेली जी 17 हेक्टर जागा आहे ते सुद्धा संस्थेच्या नावानं नाही आहे. अशा पद्धतीचे फार मोठं फसवणूक या विडी कामगारांची, या अशिक्षित कामगारांची केलेली आहेत. प्रधानमंत्रीकडं, अमित शाह साहेबांकडं या सगळ्या गोष्टी आम्ही बायपोस्टानं, आपलं RPDनं सगळ्यांना जवळजवळ 14,000 लोकांच्या तिकडे वैयक्तिक पत्रव्यवहार करणार, जन आंदोलन करणार. या ठिकाणी या आडम मास्तरचं आणि या संस्थेचा पूर्ण आम्ही भंडाफोड करणार. हे घोटाळा करणाऱ्या लोकांना जेलमध्ये बंद करावं लागेल, अशा पद्धतीचा आमचा आग्रह राहील. ओके.